मेष राशी 2 ते 8 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल। मेष राशी मार्चच्या पहिल्या आठवड्यात मालव्य राजयोगाची निर्मिती होणार आहे। या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच 2 मार्च रोजी शुक्र मीन राशीत पोहोचेल। ज्योतिषशास्त्रात मालव्य राजयोग हा एक शक्तिशाली राजयोग मानला जातो। हा राजयोग केवळ व्यक्तीला संपत्तीचे सुख देत नाही तर आनंद आणि सौभाग्य देखील वाढवतो। ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार या आठवड्याच्या सुरुवातीला मालव्य राजयोगामुळे मेष राशीला भाग्य लाभेल, तसेच शुभ कार्यांवर पैसे खर्च करण्याची शक्यता आहे। चला तर मग जाणून घेऊया मेष राशीचे साप्ताहिक राशीफल। मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा उत्तम असेल। तुमच्या नोकरीत प्रगती होईल, व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल। बुधवार नंतर प्रलंबित व्यावसायिक कामे पूर्ण होतील। तुम्ही मित्रांची मदत घेऊ शकता। तुमचे आरोग्य चांगले राहील। नोकरी बदलण्यासाठी हा काळ अधिक अनुकूल आहे। हा आठवडा मेष राशीच्या लोकांना एखादे सरप्राईज मिळू शकते। जर तुम्ही अविवाहित असाल तर संधीची भेट रोमांचक असू शकते। हा आठवडा तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या जवळ आणेल। तुमचे नाते मजबूत करण्यासाठी मोकळेपणाने संवाद साधा, धीर धरा, कारण एकमेकांच्या गरजा समजून घेणे महत्त्वाचे असेल। मेष राशीच्या करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास या आठवड्यात काही बदल असतील ते आत्मविश्वासाने स्वीकारा, कारण ते तुमच्या व्यावसायिक प्रवासात प्रगती आणू शकतात। नेटवर्किंग महत्त्वाची भूमिका बजावेल, म्हणून सहकारी आणि समवयस्कांशी संपर्क साधा। संधी वाढवण्यासाठी लक्ष केंद्रित करा। आर्थिक स्थितीमध्ये हा आठवडा मेष राशीसाठी सकारात्मक संधी घेऊन येतो। तुमचे उत्पन्न वाढण्याची किंवा स्मार्ट गुंतवणूक करण्याची संधी असू शकते। जोखीम काळजीपूर्वक व्यवस्थापित करणे आणि अविचारी निर्णय टाळणे महत्त्वाचे आहे। आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करू शकतो। आरोग्याच्या बाबतीत मेष राशीच्या लोकांनी या आठवड्यात त्यांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करावे। ऊर्जेची पातळी सामान्यतः जास्त असेल, परंतु जर योग्यरित्या व्यवस्थापित केले नाही तर ताण तुमच्यावर परिणाम करू शकतो। संतुलन राखण्यासाठी ध्यान किंवा योग यासारख्या क्रियांचा तुमच्या जीवनशैलीत समावेश करा। आहार महत्त्वाची भूमिका बजावतो, म्हणून संतुलित आहारावर लक्ष केंद्रित करा आणि हायड्रेटेड राहा। हा आठवडा मेष राशीसाठी नवीन ऊर्जा आणि उत्साह घेऊन येईल। 3 मार्च रोजी सिंह राशीत होणारे चंद्रग्रहण तुमच्या 5व्या भावावर म्हणजे मुले, शिक्षण आणि प्रेम यावर परिणाम करेल, म्हणून घाईघाईने निर्णय घेणे टाळा आणि मानसिक गोंधळ टाळा। कुंभ राशीत ग्रहांचा आणि मिथुन राशीत गुरूचा प्रभाव असल्याने अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे। आत्मविश्वास उंच राहील, परंतु तुमच्या मर्यादा समजून घेऊन पुढे जा। इतरांवर जास्त अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा। कामाच्या ठिकाणी गोष्टी हळूहळू सामान्य होतील। कुंभ पंचग्रह योग नफ्याच्या संधी देईल, परंतु घाईघाईने गुंतवणुकीचे निर्णय घेण्यापासून टाळा। नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी त्यांची संपूर्ण चौकशी करा। भागीदारीच्या बाबतीत विशेष काळजी घ्या आणि कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा। नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी वरिष्ठांशी संवाद साधताना संतुलन राखले पाहिजे। आठवड्याच्या अखेरीस संयम आणि शिस्त सकारात्मक आर्थिक परिणाम आणतील। या आठवड्यात नातेसंबंधांमध्ये आराम मिळेल आणि जुने मतभेद दूर होतील असे वाटेल। मिथुन राशीतील गुरूच्या प्रभावामुळे तुमच्या जोडीदारासोबत किंवा प्रियकराशी परस्पर समजूतदारपणा वाढेल। कौटुंबिक सौहार्द राहील, परंतु 5व्या भावात ग्रहण असल्याने तुमच्या मुलांच्या कामांकडे लक्ष द्या। वडीलधाऱ्यांचा सल्ला आणि अनुभव घेणे फायदेशीर ठरेल। अविवाहित व्यक्तींना लग्नाचे सकारात्मक प्रस्ताव मिळू शकतात आणि कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मनशांती मिळेल। मेष राशी अफवा आणि अपूर्ण माहितीच्या आधारे कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा निर्णय घेणे टाळा। सिंह राशीतील केतू आणि ग्रहणामुळे प्रेमसंबंधांमध्ये अनावश्यक वाद टाळा आणि आर्थिक बाबींमध्ये पूर्ण पारदर्शकता ठेवा। मेष राशी मार्चचा हा पहिला आठवडा तुमच्यासाठी नवीन संधी आणि आव्हाने दोन्ही घेऊन येऊ शकतो। करिअरच्या दिशेने बदल असो, वैयक्तिक संबंध सुधारण्याची गरज असो किंवा मनशांती मिळवण्याची वेळ असो, हा आठवडा प्रत्येक राशीच्या लोकांसाठी विशेष संदेश घेऊन येतो। या आठवड्यात तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे। कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला आव्हान देतील, परंतु तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल। कुटुंबातील वातावरण उबदार आणि आश्वासक असेल, ज्यामुळे घरात आनंद आणि शांती राहील। तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि लोक तुमच्या सल्ल्याची प्रशंसा करतील। तुमच्या प्रेमजीवनात गोडवा येईल, परंतु जुने भांडण विसरून पुढे जाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। आरोग्याच्या बाबतीत थोडा थकवा जाणवू शकतो, म्हणून वेळेवर विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे। तुमची आर्थिक परिस्थिती स्थिर राहील, परंतु अनावश्यक खर्च टाळा।
आध्यात्मिक क्रियाकलाप आणि ध्यान तुम्हाला मानसिक शांती देईल. प्रवासासाठी वेळ अनुकूल आहे, विशेषतः जवळच्या मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत. आठवड्याच्या शेवटी नवीन संधी मिळू शकते. एकंदरीतच पाहता मेष राशीच्या लोकांसाठी या आठवड्याची सुरुवात रचनात्मक आणि भावनिकदृष्ट्या आधार देणारी आहे. सुरुवातीचा टप्पा भूतकाळातील दबावांपासून, विशेषतः कुटुंबाशी, घरगुती बाबींशी आणि मानसिक ताणतणावांपासून मुक्तता देतो. तुमच्या आईकडून किंवा मातृत्वाच्या व्यक्तीकडून मिळणारा पाठिंबा भावनिक बळाचा एक प्रमुख स्रोत बनतो. तुम्हाला घरगुती आराम, मालमत्तेच्या बाबी किंवा दीर्घकालीन सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित केले जाऊ शकते. घरातील सुधारणा, घरगुती वस्तू खरेदी करणे किंवा रिअल इस्टेटचे नियोजन करणे यासारख्या क्रियाकलाप आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात अनुकूल आणि आश्वासक वाटतात. आठवड्याच्या मध्यात जात असताना तुमची ऊर्जा पातळी लक्षणीयरित्या वाढते. आत्मविश्वास परत येतो आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या सतर्क, उत्साही आणि पुढाकार घेऊन तयार असल्याचे जाणवते. विद्यार्थी, व्यावसायिक आणि व्यावसायिकांना या उत्साही टप्प्याचा फायदा होतो. सामाजिक संवाद वाढतात आणि तुम्ही मेळावे, कार्यक्रम किंवा व्यावसायिक बैठकांना उपस्थित राहू शकता, ज्यामुळे तुमची दृश्यमानता आणि मनोबल वाढेल. कामाशी संबंधित प्रवास किंवा वैयक्तिक विस्तार देखील होऊ शकतो, विशेषतः व्यवसाय किंवा क्रीडा संबंधित क्षेत्रातील लोकांसाठी. आठवड्याचा शेवट आक्रमक कृतीपेक्षा आत्मनिरीक्षण, नियोजन आणि शांत शक्तीला प्रोत्साहन देतो. किरकोळ चढउतार असूनही एकूण आठवडा प्रगतिशील आणि शहाणपणाने संतुलित केल्यास फायदेशीर राहील. एकंदरीतच हा आठवडा मेष राशीसाठी उत्तम असेल.